सुरुवातीला मला या खिडक्या साफ करायचा ना खूप कंटाळा यायचा, कारण यामध्ये ना खूप कचरा साचतो. पण जेव्हापासून हा ब्रश मी वापरते ना तेव्हापासून अजिबात कंटाळा येत नाही आणि खिडक्या पण छान साफ होतात. तर हा कलर द्यायचा ब्रश आहे आणि यांनी खिडकीना खूप साफ निघते, याच्यातला सगळा कचरा निघतो. तर मी किचनची साफसफाई करून घेतली होती आणि जेव्हा आपण साफसफाई करतो ना घरातली, तेव्हा घर ना एकदम नवनवच दिसतं. तर किचनची सगळी साफसफाई करून घेतली आणि त्याच्यानंतर ना बेडरूमची साफसफाई करायला घेतली होती. सगळा काही पसारा बाहेर काढला होता आणि सगळं मग परत झाडून सगळं पुसून वगैरे घेतलेलं होतं. त्यानंतर ना रूम असं एकदम क्लीन दिसत होता आणि एकदम नव्यासारखंच घर वाटत होतं. तर आज होता रविवार आणि आमचा बैलपोळा होता. तर ना इथं पूजा केली होती आणि ह्या दोघा बापलेकांना बैलांची आणि बैलगाड्याची एवढी आवड आहे ना, वरचं फोटोशूट इथं झोपून करत होते, त्याचीच मला हसायला आली. तर आमचं अचानक गावाला जायचं ठरलं. त्यानंतर मग आम्ही 3 वाजता गावाला निघालो आणि गावाला जाता जाताना अशी रस्त्याने बैल पण दिसत होते, कारण आज बैलपोळा होता. जाता जाता वडापावचा नाश्ता पण केला आणि आमच्या गावामध्ये ना इथं मस्त अशी बैलांची ना डीजे लावून मिरवणूक निघली होती. बैलांना तर एवढं छान असं सजवलं होतं ना, त्यांनी हे पाहून ना लहानपणीचेच दिवस आठवले. आम्ही पण शेळ्यांना, गायांना सगळ्यांना ना कलर लावायचो, मस्त त्यांना ना सजवायचं. बैलपोळ्याची खरी मजा ना ही गावाकडंच असते आणि ती वरदला दाखवायची होती, म्हणून वरदला आम्ही ना गावालाच घेऊन आलो. घरी आल्यावरती ना लाईट नव्हती, म्हणून आम्ही सगळे ना असे बसलो होतो, पण मस्त अशा बसून गप्पा मारत होतो. आणि जगातले सगळं सुख एका बाजूला आणि घरच्यांसोबत वेळ घालवण्याचं सुख ना हे एकाच बाजूला असतं. चला भेटूया पुढच्या